लोकसभेच्या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठिंबा कोणाला यावर मीडियामध्ये वारंवार बातम्या येत होत्या। आज माजी उपसभापती सत्यजित दादा जाधव यांनी गारगोटे येथील गणेश भवन मंगल कार्यालय येथे आपल्या गटाचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला। सत्यजित दादा जाधव बोलताना म्हणाले, राधानगरी मतदारसंघामध्ये गेल्या 50 वर्षात राजकारणात नाव असलेल्या दिनकरराव जाधव हा गट आहे। दिनकरराव जाधवच्या दरबारात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो। मंडलिक साहेबांचे आणि दिनकरराव जाधव यांचे नाते गेली 25 वर्षाचे आहे। गोकुळ तिकीट फिक्स असताना धनंजय महाडिक म्हणाले, सत्यजित दादा मला चालत नाहीत, वारंवार आम्हाला त्यांनी डावलले आहे। आम्ही संजय मंडलिक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, पण आपण येथून पुढे आमचं काम करू नका, पण आमच्या आडवं मात्र येऊ नका असे बोलले। संजय दादा मंडलिक यांना निवडून देण्याचं आश्वासन सत्यजित दादा जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिलं। या राधानगरीतून उच्चांकी मतदान देण्याचे जाहीर केलं। संजय मंडलिक मेळाव्यात बोलताना म्हणाले, दिनकरराव जाधव गटाने सातत्याने त्यागाची भूमिका घेतली आहे। जिल्ह्यात वारंवार चर्चा होती ती दिनकरराव जाधव गटाचा पाठिंबा कोणाला, ती आज मला पाठिंबा देऊन त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे। पाठिंबा मलाच मिळणार याची मला खात्री होती। पराभवाने माणूस खूप काही शिकत असतो। मागच्या पराभवाने मी जोमात कामाला लागलो आहे असे ते बोलताना म्हणाले। त्यांना संधी दिली तर त्यांनी 5 वर्षात वाया घालवली आहे। संसदरत्न पुरस्कार हा खासगी एजन्सीचा आहे असा आरोप केला। आपल्या विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निवडून आल्यावर प्रामाणिक प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांनी दिलं। मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की या पद्धतीनं दिनकरराव जाधवांच्या बरोबर सत्यजित जाधव म्हणून माझ्यावरती लोकांनी ठरवले इथं बसलेल्यामध्ये बरीचशी मंडळी माझ्याकडे खूप ज्येष्ठ आहे। मला वाटते दादाचे सर्व सहकारी इथं यामध्ये फक्त ती एवढंच विनंती करेन, जे ज्येष्ठ आहेत त्यांनी मला आशीर्वाद द्यावा, जे तरुण आहेत त्यांनी मला सहकार्य करावं आणि सर्वांच्या पद्धतीनं संजय दादांना निवडून देता एकच निर्धार आज या ठिकाणी करूया। दादा आज या ठिकाणी मी जाहीर करतो की दिनकरराव गटाचा पाठिंबा संजय मंडलिकांना पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की हा पाठिंबा तुम्ही जाहीर करावा।